आज सातारा जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्राच्या पर्यटनासाठी सगळ्यात महत्त्वाचा असा दिवस आहे। महाबळेश्वरमध्ये ज्या महाबळेश्वरची ख्याती जगभर आहे, ज्या महाबळेश्वरला जगभरामध्ये थंड हवेचं ठिकाण म्हणून एक पर्यटन क्षेत्र म्हणून मान्यता मिळालेली आहे, अशा महाबळेश्वरमध्ये पर्यटन महोत्सव या ठिकाणी साजरा होतोय आणि एवढा सुंदर, एवढा नीटनेटका असा कार्यक्रम या ठिकाणी होत असताना या कार्यक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे नेते आणि उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी होतोय। त्यांचं सातारा जिल्ह्याच्या वतीनं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। शंभूराजे गाडीत बसल्यावर आम्हाला सांगत होते, आम्ही दोघं जिल्ह्याच्या वतीनं तुमचं स्वागत करतोय। शंभूराजेंना सांगितलं, जिल्ह्याच्या वतीनं आपण त्यांचं काय स्वागत करणार, ते तर महाबळेश्वर तालुक्याचे सुपुत्र आहेत, ते या कार्यक्रमाचे होस्ट या ठिकाणी आहेत। त्यामुळं आदरणीय शिंदे साहेबांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करत असताना खऱ्या अर्थानं आज ज्यांचं कौतुक केलं पाहिजे, ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली गेल्या 1-1.5-2 महिन्यापासून आणि महाबळेश्वर सारख्या ठिकाणी एवढा मोठा महोत्सव, पर्यटन महोत्सव या ठिकाणी साजरा केला, ते या खात्याचे मंत्री, आमचे मित्र आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांचं खऱ्या अर्थानं सगळ्यांनी आपण कौतुक केलं पाहिजे। पण मगाचपासून मी बघतोय एवढी कंजूस लोक पुढे बसलेली आहेत। एवढा चांगला कार्यक्रम या ठिकाणी होत असताना अरे या पर्यटन मंत्र्याचं स्वागत हात वर करून केलं पाहिजे। सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत या ठिकाणी करा, कारण अभिनव असा उपक्रम आहे। मी इथं येईपर्यंत मला शंका होती नेमकं काय आहे, पण इथं आल्यानंतर जेव्हा हे बघितलं सगळं, तेव्हा खऱ्या अर्थानं या कल्पकतेला दाद दिली पाहिजे। अशा पद्धतीचा हा महोत्सव या ठिकाणी होतोय। आपलं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो। शिंदे साहेबांचे सहकारी आदरणीय काते साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। सूर्यवंशी आमच्या MTDCचे MD आणि आमचे मित्र सन्माननीय सूर्यवंशी जे या ठिकाणी आहेत, त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। सन्माननीय या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे कलेक्टर महोदय संतोष पाटील साहेब, आमच्या कडूकर मॅडम या आपल्या ॲडिशनल SP, सन्माननीय भार्गव मॅडम आमच्या फॉरेस्ट खात्याचं, त्यांचंही मनापासून या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे। कारण महाबळेश्वरमध्ये पाऊल टाकायचं तर पर्यटन खात्याची परवानगी घ्यायला लागते। तर या बाजूनं वन खातं, या बाजूनं वन खातं, पुढं पाऊल टाकला तरी वन खातं, तर सगळ्या बाजूनं वन खातं आहे। त्यामुळे त्यांची परवानगी महत्त्वाची असते, त्यांनी ते महत्त्वाचं या ठिकाणी याला सहकार्य केलंय। सन्माननीय आमचे जिल्हा परिषदेचे ॲडिशनल CO विश्वास सीत साहेब, सन्माननीय या स्टेजवर उपस्थित असणारे अनेक पाहुणे आहेत, या पर्यटन खात्याचे ब्रँड अँबॅसेडर आहेत, आमचे जपानचे पाहुणे आहेत, ॲक्च्युली मला त्यांचं नाव माहीत नाही, जपानमधून आलेले ते पाहुणे आहेत, त्यांचंही स्वागत। त्यांच्यासोबत पाठीमागं बसलेले आणि समोर आपण बसलेल्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। पुढचे बसलेले सगळे सन्माननीय शिंदे साहेबांच्यावर आणि खास करून आमच्या शंभूराजेंच्यावर प्रेम करणारे त्यांचे सगळे सहकारी, सगळे पत्रकार बांधव, सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आज आपण महाबळेश्वरच्या या थंड हवेच्या ठिकाणी या पर्यटन महोत्सवाचा आपण अनुभूती घेतोय आणि घेत असताना किती कल्पकतेनं हा सगळा महोत्सव आयोजित केलेला, याचं मनापासून मी या ठिकाणी कौतुक करेन। मी फार काय बोलणार नाही, पण महाबळेश्वरमध्ये येत असताना
आपण सगळ्या ठिकाणी बघितलं. आता लेजर शो तर आपण वेण्णा लेकच्या इथं आपण संध्याकाळी करतो आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण अनेक ठिकाणी कार्यक्रम केले. आपण मग आता मी आमच्या टेंटमध्ये जाऊन आलो. असले सुंदर टेंट, म्हणजे पर्यटन MTDCचं कौतुक केलं पाहिजे. मगाचपासून सांगत होते की आमचं 100% बुकिंग कंप्लीट झाले, पण तिथं जाईपर्यंत काय विश्वास नव्हता. पण गेल्यावर खरंच बघितलं तर 100% बुकिंग कन्फर्म झालंय. आणि शिंदे साहेबांनी आल्यापासून शिंदे साहेबांचं एकच आहे, अरे महोत्सव ह्या 3 दिवसाचा नाही, हा मोठा महोत्सव व्हायला पाहिजे होता, हे अर्धा दिवसाचा महोत्सव व्हायला पाहिजे होता. जसं बघितलं तसं, कारण आजचा दिवस उद्याच्या दिवसात बघता बघता आणि परवा दिवशी सांगता असं या ठिकाणी आहे. त्यामुळं या महोत्सव किमान 15 दिवसाचा असला पाहिजे, अशा पद्धतीचं या ठिकाणी माझी विनंती राहील शंभूराजेंना, पुढच्या वर्षी किमान 15 दिवसाचा. कारण आता महाबळेश्वरमध्ये घेतला आणि कुठं घेणार आपल्याला माहिती नाही, पण हा जिल्हा, हा तालुका खास करून शिंदे साहेबांचा तालुका आहे. महाबळेश्वर शिंदे साहेबांचा आहे. त्यामुळे शिंदे साहेबांना माझी सांगणं, शिंदे साहेबांनी पलीकडे सांगितलं तापळ्यात घ्यायचा महोत्सव, आपल्या कशात कोयनेच्या ह्याच्यामध्ये पलीकडे लगेच लागून तो 10 दिवसाचा महोत्सव घेण्यासंदर्भात शिंदे साहेबांनी सूचना दिल्या. आणि आम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, एकदा शिंदे साहेबांच्या तोंडातनं शब्द पडला की शंभूराजे कामाला लागले, अजिबात अडचण येणार नाही. शंभूराजे तोही महोत्सव, कारण पर्यटनाचा फक्त महाबळेश्वर नाही, महाबळेश्वर तर सगळ्यात सुंदर आहे, पण हा कोयनेच आमचा परिसर आहे. आमच्या शिंदेसाहेब जिकडे राहतात दरे गावापासून पलीकडचा सगळा सुंदर परिसर आहे. आता शिंदे साहेबांनी तर कोकणाला जोडून टाकलंय, एवढा मोठा पूल तिथं केलेला आहे. शिंदे साहेब त्याचा एवढा मोठा या पर्यटनाला फायदा होईल, महाबळेश्वरला फायदा होईल की सगळी लोक अगदी कमीत कमी वेळेमध्ये महाबळेश्वरमध्ये पोहोचतील, अशा पद्धतीचं पूल आपण या ठिकाणी केलेला आहे. खास करून शिंदे साहेबांचं कायम महाबळेश्वरवर लक्ष असतं आणि पर्यटनाच्या बाबतीत खास करून शिंदे साहेबांच्या सोबत आज मी चाललो बराच वेळ. एवढी कल्पकता या माणसाकडे आहे, म्हणजे मी बघितलं की प्रत्येक ठिकाणी सूचना देत होते, काय केलं पाहिजे हे सांगत होते. एवढी प्रचंड कल्पकता असणारा हा नेता आज या उद्घाटन सोहळ्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. अधिकचं काही बोलणार नाही, परंतु आता सांगता समारंभ या ठिकाणी होत असणारा माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब पण या ठिकाणी येणार आहेत. आणि बघितलं मी हे टेंट, ही व्यवस्था वरती बसल्यावर खरोखरच आपण म्हणजे शंभराचं दाद दिली पाहिजे तुम्हाला, सगळं जमतंय आपल्याला. पर्यटन खातं दिल्या पर्यटन करायला लागले. पहिले तर गोव्याला जाऊन आले, पण गोव्याला गेलं म्हणलं जाताना आम्हाला घेऊन जा, म्हणजे खाजगी भेट होती आमची. पण जाऊ द्या, बाकी नाही, पण मला या माणसाच्या कल्पकतेला दाद दिली पाहिजे की जी जबाबदारी आपल्यावर मिळते ती जबाबदारी इमाने इतबारे आणि ताकदीनं पार पाडायची. हे आमचा मित्र म्हणून हे काम करत असतात. पुन्हा एकदा मी या महोत्सवाला मनापासूनच्या शुभेच्छा देतो. शिंदे साहेब आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.